हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ईटीचं लेक्चरचं नेक्स्ट पार्ट करणार आहोत. स्मार्ट सबस्टेशन. मे बी हा लास्ट पार्ट असेल दुसऱ्या चॅप्टरमधला. ते जर कोणी नवीन असेल ह्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून न्यू नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. तसेच जे मुलं आत्ता बघत आहे त्यांनी लगेच लाईक बटन क्लिक करायचं आहे, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल. तर आज आपण लेक्चरला स्टार्ट करणार आहे स्मार्ट सबस्टेशन. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस स्मार्ट वर्ड हा येतो त्या स्मार्ट वर्डला स्मार्ट ज्यावेळी आपण म्हणतो स्मार्ट, त्या ठिकाणी बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. स्मार्ट म्हणजे काय आहे? स्मार्ट ज्यावेळी वर्ड येतो त्यावेळी पहिली गोष्ट येते ॲटोमॅटिक, त्यानंतर दुसरं असतं फीडबॅक आणि तिसरं असतं इफिशियंट. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी येतात तेव्हा ती गोष्ट स्मार्ट होत जाते. तर इंट्रोडक्शन बघूया आपण. अ सबस्टेशन इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द पॉवर सिस्टीम अँड फॉर्म इम्पॉर्टंट लिंक्स बिटवीन द जनरेटिंग स्टेशन, ट्रान्समिशन सिस्टीम अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अँड द लोड पॉईंट. म्हणजे सबस्टेशन म्हणजे काय? इंटिग्रल पार्ट ऑफ द पॉवर सिस्टीममधला काय आहे? इंटिग्रल पार्ट आहे. सगळीकडे वीज येणार, कलेक्ट होणार आणि पुढं पाठवली जाणार. व्होल्टेज लेवल ट्रान्सफॉर्मेशन अँड रेग्युलेशन इज वन ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सबस्टेशन. सगळ्यात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? क्वेश्चनच तयार झाला बघा इथं. मित्रांनो, मी जे जे क्वेश्चन विचारेन ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, जेणेकरून तुमचाही फायदा होईल. परवाच 2-3 बऱ्याचशाच मुलांचं फोन येऊन गेले की सर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पण पाहिजेत. लवकरच आपण म्हणजे कमिंग सून म्हणू ईटीचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसुद्धा तुम्हाला देण्यात येतील. काय आहे बघा, व्होल्टेज लेवल ट्रान्सफॉर्मेशन अँड रेग्युलेशन इज वन ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सबस्टेशन. क्वेश्चन नंबर वन काय आहे? ऑब्जेक्टिव्ह ऑफ सबस्टेशन. ऑब्जेक्टिव्ह ऑफ सबस्टेशन काय येणार आहे? मेन ऑब्जेक्टिव्ह काय? व्होल्टेज रेग्युलेशन. इलेक्ट्रिक पॉवर फ्लो बिटवीन जनरेशन plant and consumer passes through the several substation at different voltage level. Substation automation is the integration of existing substation device and new network infrastructure. आता ह्यामध्ये सबस्टेशन ऑटोमेशन हॅज अ फॉलोइंग फीचर्स काय आहेत? क्वेश्चन नंबर 2 इथं सिलेक्ट झालेला आहे तुमचा. व्हॉट इज द फीचर्स ऑफ द सबस्टेशन ऑटोमेशन? पहिला काय आहे? अपग्रेड अँड ऑप्टिमायझेशन ऑफ सेकंडरी इक्विपमेंट. अपग्रेड अँड ऑप्टिमायझेशन ऑफ सेकंडरी इक्विपमेंट. कंबाईन्स इलेक्ट्रॉनिक्स. एक लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक्स जोपर्यंत ॲड होत नाही तोपर्यंत ॲटोमेशन होत नाही. म्हणजेच काय आहे? एक लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल प्लस ETC लिहितं, इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमॅटिक सिस्टीम तयार होत असते. इलेक्ट्रिकल प्लस ENTC मर्ज ज्यावेळी करत नाही तोपर्यंत ॲटोमेशन सिस्टीम होत नाही. थर्ड फीचर काय? इंटिग्रेट अँड ॲटोमॅटिक मॉनिटरिंग. हे क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन, व्हॉट इज द फीचर्स ऑफ सबस्टेशन ऑटोमेशन? त्यानंतर काय? अ कम्प्लीट इंटेलिजंट सिस्टीम. हे 4 फीचर्स आहेत. फीचर्स किती आहेत? 4 आहेत. हे क्वेश्चन नंबर 2 असेल तुमच्यासाठी. आता बघा, अ स्मार्ट सबस्टेशन हॅज अ फॉलोइंग फीचर्स. स्मार्ट सबस्टेशनचे फीचर्स काय आहेत? परत इथं आपण काय बघितलं? सबस्टेशन ॲटोमेशनचे फीचर आहेत. स्मार्ट सबस्टेशनचे काय काय फीचर्स आहेत? 3 फीचर्स आहेत बघा. ऑल प्रायमरी डिव्हाइस हॅज बीन अपग्रेडेड ॲज अ इंटेलिजंट डिव्हाइस. All secondary device has been networked and substation operation and management have been automated. Layout of the smart substation काय आहे बघा. आता लेआउटच डायरेक्ट पाहूया आपण. हा बघा, हा लेआउट आहे स्मार्ट सबस्टेशनचा. इथं बघा, जास्त काय नाही आहे यात. GPS क्लॉक आहे, गेट अवे आहे, कंट्रोल मॉनिटरिंग आहे, इंजिनिअरिंग स्टेशन आहे, ऑपरेटिंग स्टेशन असेल, स्पेस बार लेवल असेल, प्रोसेस लेअर असेल. ही काय आहे?
प्रोसेस लेवल आहे. ह्या पद्धतीनं काम होत आहे. ह्या डायग्रामवरून मॅक्झिमम गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करता येतील. बघा इथं काय आहे, कंट्रोल सेंटर आहे, CC म्हणतो. कंट्रोल सिस्टीम म्हणजे ह्या ब्लॉकवर फक्त कंट्रोलिंग केलं जाणार आहे आणि हा ब्रेन असेल. हा काय आहे, ब्रेन आहे. त्यानंतर दुसरं काय, स्पेस बार लेअर आहे. इथं प्रोटेक्शन प्लस कंट्रोल केलं जातं. आणि इथं प्रोसेस म्हणजे आपल्या बॉडीतलं हे स्टमच, इथं जी प्रोसेस केली जाते तसं आपल्या बॉडीतलं हे स्टमच असेल. शॉर्टकटमध्ये लिहितो स्टमच. इथं सगळी प्रोसेस केली जाते. हे स्पेस बार आहे. हा ॲटोमेशन आहे. हे बघा सगळ्या गोष्टीला फीडबॅक प्रॉपरली दिलेला गेलेला आहे. आता चॅलेंजेस ऑफ स्मार्ट सबस्टेशन काय आहे, क्वेश्चन नंबर 3 तुमच्यासाठी. हा बघा प्रत्येक गोष्टीला चॅलेंजेस आहेत, म्हणजे थोडक्यात डिफिकल्टी काय काय येऊ शकते, ही तर क्वेश्चन नंबर 3 असेल तुमच्यासाठी. Although the substation solves such an issue as a digital information sharing, collecting equipment, reconfiguration, but its overall construction, concept, technology, innovation, design, standard setting, economy requirement, further improvement, particularly with respect to dispersion of many system function within the smart substation device related to substation protection, measurement, control, and data collection need improved. पहिली चॅलेंजेस काय आहे, डेटा कलेक्शन. हे मी जे हायलाईट करतोय ते उत्तर मला मेन्शन आहे तुमच्याकडून. कसं आहे मित्रांनो, एका दिवसात ऑब्जेक्टिव्ह होत नाही, त्याला रेग्युलरली ऑब्जेक्टिव्ह केलं पाहिजे. असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला 70पैकी 70 सुद्धा मार्क देऊन जाऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित करा. अदर फंक्शन्स इन्क्लुडिंग डिस्क्रीट कॉन्फिगरेशन अँड इक्विपमेंट इंटिग्रेशन इन्व्हाइट्स हाय कन्स्ट्रक्शनल कॉस्ट. दुसरं चॅलेंज काय आहे, हाय कन्स्ट्रक्शनल कॉस्ट. त्यानंतर काय आहे, हा दुसरा झाला. आता तिसरं काय, ऑल्सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इंटेलिजंट डिव्हाइस इन लार्ज क्वांटिटी विच लीड्स टू द मेनी चॅलेंजेस इन कमिशनिंग. चॅलेंज कशात आहे पर्यंत, कमिशनिंग, ऑपरेशन अँड मेंटेनन्स. कमिशन करणं खूप अवघड होऊन बसेल किंवा ते चॅलेंजिंग टास्क असेल की प्रत्येक डिव्हाइस काय केला पाहिजे, कमिशन केला पाहिजे, त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित ठेवलं पाहिजे. चौथा काय आहे बघा, चॅलेंज फॉर अबाव द रिझन्स पॉप्युलरायझेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ द स्मार्ट सबस्टेशन सिस्टीम हॅम्पर्ड. ह्या सगळ्या सिस्टीममुळं हॅम्परिंग होऊ शकतं की कधी तर सिस्टीम काय होऊ शकते, हँग होऊ शकते. ह्या चॅलेंजेस ऑफ द स्मार्ट सबस्टेशन बरोबर आहेत. तर मित्रांनो आज इथं आपला चॅप्टर संपलेला आहे. दुसरा चॅप्टर खूप मोठा होता. मी बघितलं जवळपास एक 40 ते 45 किंवा 50% म्हटलं तरी सिलेबस आपला एंड झालेला आहे. तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे की जे मुलं नवीन आहेत त्यांनी जरूर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला न्यू नोटिफिकेशन मिळत जाईल. आज इथं आपण थांबतोय. थँक्यू सो मच.